नमस्कार. विज्ञान यात्री डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरामन या शीर्षकांतर्गत आपले संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञान यात्री डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरामन हे एक प्रख्यात भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांच्या महत्त्वपूर्ण शोध आणि उल्लेखनीय योगदान यामुळे विज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. प्रकाशाचे पृथक्करण म्हणजे स्कॅटरिंग ऑफ द लाईट या वैज्ञानिक शोधाप्रित्यर्थ त्यांना सन 1930 सालचा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. एका सामान्य भारतीय कुटुंबात दिनांक 7 नोव्हेंबर 1888 रोजी तामिळनाडूच्या तिरुचनापल्ली येथे त्यांचा जन्म झाला. अगदी लहानपणापासूनच त्यांनी अपवादात्मक शैक्षणिक पात्रता दाखवली. सेंट अलोयसिसच्या अँग्लो इंडियन हायस्कूल येथे त्यांचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. भौतिकशास्त्र आणि गणित शिकवणाऱ्या शिक्षकांचे पुत्र चंद्रशेखर वेंकटरामन यांचे संगोपन लहानपणापासूनच शैक्षणिक वातावरणात झाले. सन 1902 मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठाच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सन 1906 मध्ये मद्रास विद्यापीठाच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयातून त्यांचे पदवी शिक्षण पूर्ण झाले. मद्रास विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत सर चंद्रशेखर वेंकटरामन यांचा सुवर्ण पदकासह प्रथम क्रमांक होता. एवढेच काय, पदवी शिक्षण घेत असताना सन 1906 मध्ये त्यांनी पहिले संशोधनपर लेख म्हणजे रिसर्च पेपर प्रकाशित केला होता. सन 1907 मध्ये त्यांनी विशेष प्रावीण्यासह पदव्युत्तर पदवी मिळवली. पदव्युत्तर शिक्षणानंतर वयाच्या 19व्या वर्षी रामन यांनी कलकत्ता येथील इंडियन फायनान्स सर्व्हिसमध्ये असिस्टंट अकाउंटंट जनरल म्हणून रुजू झाले. तेथे त्यांची इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या भारतातील पहिल्या संशोधन संस्थेची ओळख झाली. या इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स संस्थेची भक्कम पाठबळ आणि प्रेरणा मिळाल्यामुळे त्यांना स्वतंत्र संशोधन करण्याची मुभा मिळाली आणि ध्वनिशास्त्र म्हणजे अकॉस्टिक आणि प्रकाशशास्त्र म्हणजे ऑप्टिक्स या शाखेतील संशोधनातून रामन यांचे मोलाचे योगदान जगासमोर आले. 1917 मध्ये कुलगुरू आशुतोष मुखर्जी यांनी सर चंद्रशेखर वेंकटरामन यांची कलकत्ता विद्यापीठाच्या राजा बजार विज्ञान महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे पहिले पालित प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. त्यांनी सन 1917 मध्ये सरकारी नोकरीचा इंडियन फायनान्स सर्व्हिसमधील सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन कलकत्ता विद्यापीठातील राजा बाजार कॅम्पसमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. पालित प्रोफेसर हे सर तारकनाथ पालित यांनी दिलेल्या देणगीतून निर्माण करण्यात आलेले होते. त्यांनी याच काळात इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सच्या प्रयोगशाळेत आपले संशोधन कार्य सुरू ठेवले आणि तिथेच त्यांनी रामन इफेक्टचा शोध. सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी आपल्या पहिल्या युरोप दौऱ्यात भूमध्य समुद्र पाहून त्यांना भूमध्य समुद्राच्या निळ्या रंगाचे वर्णन करण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनी सन 1926 मध्ये इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स या संस्थेची स्थापना केली. सर चंद्रशेखर वेंकटरामन आणि करीमणिकम श्रीनिवासन तथा डॉक्टर के.एस. कृष्णन यांनी दिनांक 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाश विकिरण याचा एक अभिनव घटना शोधून काढली, ज्याला त्यांनी सुधारित प्रकाश विकिरण किंवा रामन परिणाम असे संबोधले. हा 28 फेब्रुवारीचा दिवस भारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी आकाशाचा रंग बदलतो, कारण सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणातून जास्त लांबीचा पल्ला पार करतो. यावेळी निळ्या आणि कमी तरंग लांबीचे प्रकाश किरण हवेतील कणांमध्ये विखुरले जातात आणि आपल्या डोळ्यासमोर पोहोचत नाहीत. त्यामुळे जास्त तरंग लांबीचे म्हणजे लाल आणि नारंगी प्रकाश किरण आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात आणि यामुळेच आकाश लाल किंवा केशरी रंगाचा दिसतो. सूर्यप्रकाशात सर्व रंग असतात. पृथ्वीच्या वातावरणातील धूळ, वायू, पाण्याची वाफ यांच्या कणामुळे हा प्रकाश विखुरला जातो. निळ्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी कमी असते, तर लाल रंगाची तरंगलांबी जास्त असते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्य क्षितिजाच्या जवळ असतो, त्यामुळे सूर्यकिरणांना वातावरणातून प्रवास करण्यासाठी जास्त अंतर पार करावे लागते. लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे कमी तरंग लांबीचा निळा प्रकाश हवेतील कणांमध्ये जास्त विखुरतो आणि दूरवर पसरतो. जास्त तरंग लांबीचा लाल आणि केशरी प्रकाश कमी विखुरतो आणि थेट आपल्या डोळ्यासमोर पोहोचतो. त्यामुळे आकाश लाल आणि नारंगी दिसते. दुपारी सूर्य आकाशात उंचावर असतो आणि प्रकाश वातावरणातून कमी अंतराचा प्रवास करतो आणि निळा प्रकाश जास्त विखुरला जातो आणि आकाश निळे दिसते. सन 1933 मध्ये चंद्रशेखर वेंकटरामन बेंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
येथे पहिले भारतीय संचालक म्हणून काम केले. तेथे त्यांनी त्याच वर्षी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेची स्थापना केली. सन 1948 मध्ये त्यांनी रामन रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली. तेथे त्यांनी शेवटच्या काळापर्यंत काम केले. चंद्रशेखर वेंकट रामन यांचा सर्वात महत्वाचा शोध म्हणजे सुधारित प्रकाश विकिरण. जेव्हा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून जातो तेव्हा त्याचा एक छोटासा अंश वेगळ्या पद्धतीने विखुरतो. याला प्रकाश विकिरण असेही म्हणतात किंवा स्कॅटरिंग ऑफ लाईट असेही म्हणतात. या महत्वपूर्ण प्रगटीकरणाने चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन स्पेक्ट्रोस्कोपी नावाच्या अभ्यासाचे नवीन क्षेत्र सादर केले. चंद्रशेखर वेंकट रामन यांना प्रकाशाचे विकिरण किंवा स्कॅटरिंग ऑफ लाईट या अग्रगण्य संशोधन कार्यासाठी सन 1930 मध्ये भौतिकशास्त्र शाखेचे नोबेल पुरस्कार आणि भारत सरकारचा भारतरत्न हे पुरस्कार मिळाले. हा शोध 1928 मध्ये लागला होता आणि 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. चंद्रशेखर वेंकट रामन हे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले आशिया खंडातील व्यक्ती आहेत. चंद्रशेखर वेंकट रामन हे भारतातील अशा महादिग्गजापैकी एक होते आणि भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळणारे ते पहिले भारतीय बनले. त्यांनी हे सिद्ध केले की जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर कोणीही त्याला थांबवू शकत नाही. विज्ञानातील त्यांची आवड आणि संशोधन कार्याप्रती समर्पण यामुळे त्यांना रामन इफेक्टचा शोध लागला. ते नेहमीच एक महान शास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते म्हणून आपल्या लक्षात राहतील. जागतिक विज्ञान क्षेत्रातील प्रगतीत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. अशा महत्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. धन्यवाद.